विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट याला सुरुवात करणार आहोत आज. आणि यामध्ये आपल्याला फर्स्ट टॉपिक पाहायचा आहे सेट. या सेटमध्ये आज आपण पाहणार आहोत. बघा, इथं इंडेक्स दिलेली आहे. या इंडेक्समध्ये काही टॉपिक आहेत. त्यात बघा इंडेक्स दिलेली आहे, त्यामध्ये काही टॉपिक्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे सेट. हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. सेट म्हणजे काय? एक प्रकारचा संच असतो, ग्रुप तयार केलेला असतो. मग आपल्याला कसे ग्रुप दिलेत बघा, इथं आपल्या पेजवर फर्स्ट पेजवर काही ग्रुप दिलेले आहेत. फ्लावर्स बकेट, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पाइल्स ऑफ नोटबुक, कलेक्शन ऑफ नंबर, या पद्धतीने काही ग्रुप दिलेले आहेत. या ग्रुपमध्ये आपण क्लिअरली सांगू शकतो, लिस्ट करून ऑब्जेक्ट क्लिअरली सांगू शकतो की या पद्धतीने डिफाईन केलेले आहेत. म्हणजे क्लिअरली डिफाईन जर ऑब्जेक्ट असतील तर त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? सेट म्हणतो. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्टला आपण सेट म्हणतो. पण काही टर्म्स असतात ज्याला की आपण सेट म्हणू शकत नाही. मग त्या कोणत्या? फॉर एक्झाम्पल, आपल्या क्लासमधील हॅप्पी चिल्ड्रन्स किंवा हॅप्पी चिल्ड्रन्स इन द विलेज, ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास, हे रिलेटेड टर्म्स आहेत, रिलेटिव्ह टर्म्स आहेत. आणि एक्झॅक्ट मिनिंग लावता येत नाही. टू बी हॅप्पी किंवा टू बी ब्रिलियंट हे आत्ता असू शकतं, नंतर ती टर्म नसू शकते. त्यामुळं या पद्धतीने हे जे कलेक्शन आहे, हॅप्पी चिल्ड्रन्स इन द विलेज किंवा ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास, हे आपल्याला सेट सांगता येत नाहीत. या पद्धतीने खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते आपल्याला सांगायचे आहेत की सेट आहेत की नाहीत. मग आता फर्स्ट आहे बघा, डेज ऑफ अ वीक. आता डेज ऑफ अ वीक आपल्याला माहिती आहे 7 डेज असतात. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. या पद्धतीने 7 डेज असतात. म्हणून आपण सांगू शकतो की डेज ऑफ अ वीक इज अ सेट, इज अ एक्झाम्पल ऑफ सेट. पुढं जर बघितलं, मंथ्स इन अ इयर, यस 12 मंथ्स असतात, ते पण सेट झालं. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, परत रिलेटिव्ह टर्म आली तर काय सेट होणार नाही, एक्झॅक्ट सांगू शकत नाही आपण. त्यानंतर फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स माहिती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने काउंट करणारे नंबर, ते सेट झालं. स्ट्रॉंग फॉल्स ऑफ महाराष्ट्र, हे पण आपण सांगू शकतो सेट आहे. प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम, यस ते पण सांगू शकतो, त्यामुळं ते सेट आहे. आता आपण क्लिअरली डेफिनेशनच पाहू, सेटची व्याख्या पाहू, नेमके काय आहे सेट म्हणजे नेमकं काय. तर बघा काय, इफ वी कॅन डेफिनाइटली अँड क्लिअरली डिसाईड द ऑब्जेक्ट्स, दिलेला ऑब्जेक्ट डेफिनाइटली आणि क्लिअरली डिसाईड करता येत असेल ऑफ अ गिवन कलेक्शनमधले ऑब्जेक्ट आपल्याला डेफिनाइटली आणि क्लिअरली सांगता येत असतील तर आपण त्या कलेक्शनला काय म्हणतो? सेट म्हणतो. आता सेट आपण जनरली कॅपिटल लेटर्समध्ये डिनोट करतो, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आणि सो ऑन झेडपर्यंत कोणताही लेटर आपण यूज करू शकतो. आणि त्यामधले इलेमेंट्स जे असतात, सेटमधले जे इलेमेंट असतात, कलेक्शन ऑब्जेक्ट जे असतात, ते आपण स्मॉल लेटर्सने डिनोट करतो, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, सो ऑन, या पद्धतीने. आता जर आपल्याला एखादा इलेमेंट त्या सेटमध्ये आहे की नाही हे कसं ठरवता येतं बघा. जर ए हा इलेमेंट, स्मॉल ए हा इलेमेंट कॅपिटल सेट एमध्ये जर असेल, सेट एमध्ये जर असेल, हे लिहायचं आपल्याला. इफ ए इज ॲन इलेमेंट ऑफ सेट ए, तर ते कसं लिहितात? वी कॅन राईट इट ॲज, बघा हे सिम्बॉल, हे खूप महत्त्वाचं सिम्बॉल आहे आपल्यासाठी. ए बिलॉंग्स टू ए, या पद्धतीने. आणि इफ ए इज नॉट ॲन इलेमेंट ऑफ अ सेट ए, देन आपण ते कसं लिहितो बघा, ए नॉट बिलॉंग्स टू ए. हे 2 सिम्बॉल खूप महत्त्वाचे. हा म्हणजे काय, तर सेटमध्ये आहे आणि ए हा सेटमध्ये नाही. बरं, आता इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे सेट ऑफ नॅचरल नंबर कोणते असतात, 1 2 3 सो ऑन, आपण कॅपिटल एनने डिनोट करतो तो सेट. होल नंबरचा सेट डब्ल्यूने डिनोट करतो, कोणते ते नंबर 0 1 2 3 अँड सो ऑन. परत सेट ऑफ इंटिजर्स, सो ऑन, -3 -2 -1 0 1 2 सो ऑन. त्यानंतर क्यू हा रॅशनल नंबरचा सेट असतो, आर हा रियल नंबरचा सेट असतो. आता आपल्याला पाहायचं आहे काय, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. मग
यासाठी 2 मेथड आहेत. सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत. फर्स्ट तर लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड म्हणजे नेमकं काय? आपण बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला बाजार करायचा आहे, त्यासाठी आपण यादी करत असतो. यादी करणे म्हणजे लिस्ट करणे. म्हणजेच ही मेथड कशी आहे, तर आपण लिस्ट करून लिहिणार आहोत एलिमेंट यामध्ये, आणि ते कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. बघा, इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट आपल्याला माहिती आहे, या पद्धतीने कर्ली ब्रॅकेट असतो बघा. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण ते लिहिणार आहोत. ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स. हे लक्षात घ्या बरं का, या मेथडमध्ये किंवा कोणतेही सेट लिहिताना आपण प्रत्येक वेळेस एकदाच एलिमेंट लिहिणार आहोत, हे लक्षात घ्या. कोणताही एलिमेंट जर रिपीट होत असेल तर तो सेटमध्ये एकदाच लिहिणार आहोत आणि सेपरेटेड बाय कॉमाजने त्याला सेपरेट करणार आहोत. यामध्ये ऑर्डरची काहीच महत्त्व नसतं. म्हणजे ऑर्डर पुढं मागं जरी लिहिण्यात आली एलिमेंट्सची तरी पण चालतं. ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट नॉट इम्पॉर्टंट बट नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटन ॲज. कसं लिहिता येतं बघा, A = 3, 5, 7, 9. 1 to 10 मधले ऑड नंबर बघा कसे लिहिलेले आहेत, सेपरेट केलेत कॉमाने, आणि प्रत्येक नंबर हे एकदाच लिहिलेला आहे. आता ह्यांची ऑर्डर जरी चेंज झाली, बघा इथं दुसऱ्या पद्धतीने पण लिहिलं, 7 आधी लिहिला, 3 नंतर 5 नंतर 9. ऑर्डर जरी चेंज झाली तरी पण चालेल, पण प्रत्येक एलिमेंट त्या सेटमध्ये आला पाहिजे. आपल्याला काय डिफाईन करून दिलं आहे त्या पद्धतीने. आता काही वेळेस नंबर रिपीट होतात किंवा एलिमेंट. आता इथं बघा, एक वर्ड आहे रिमेंबर, आणि या रिमेंबर वर्डमधले आपल्याला सेटमध्ये एलिमेंट लिहायचे आहेत. मग आता या रिमेंबर या वर्डमध्ये काही लेटर्स रिपीट होत आहेत. कोणकोणते लेटर्स रिपीट होत आहेत बघा, R, M आणि E हे रिपीट होत आहेत, एकापेक्षा जास्त वेळा रिपीट होत आहेत. त्यामुळं सेटमध्ये लिहिताना बघा तो सेट कसा लिहिलेला आहे, A, R, E, M, B. यामध्ये जे नंबर रिपीट होत आहेत, जे एलिमेंट रिपीट होत आहेत ते डबल घेतलेले नाहीत, सिंगल एकदाच ओनली वन्स लिहिलेले आहेत. त्यानंतर आता ही झाली लिस्ट मेथड. यामध्ये आपण काय करत होतो, कर्ली ब्रॅकेटमध्ये एलिमेंट लिहित होतो आणि प्रत्येक एलिमेंट एकदाच लिहित होतो आणि कॉमाजने सेपरेट करत होतो. आता सेकंड मेथड आहे रूल मेथड ऑर सेट बिल्डर मेथड. या मेथडमध्ये आपण लिस्ट करत नाहीत. इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ वर्टिकल लाईन ऑर कॉलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे एक व्हेरिएबल यूज करतो आणि त्यामध्ये एक वर्टिकल लाईन ड्रॉ करून त्याचा जनरल रूल काय असेल, प्रॉपर्टी काय असेल त्या व्हेरिएबलची लिहितो. फॉर एक्झाम्पल आता इथं एक एक्झाम्पल लिहिलं आहे बघा, कसं लिहिलं आहे एक सेट बघा, A हे रूल मेथडनी लिहिलं आहे सेट बघा, X सच दॅट, या लाईनला आपण वाचताना X बिलॉंग्स टू N आणि 1 इज लेस दॅन X लेस दॅन 10. हे रीड करताना, तो सेट रीड करताना कसं लिहितो बघा, सेट A is the set of all x such that x is a natural number. x हा नॅचरल नंबर मधला आहे बिटवीन 1 and 10. मग आता x हा नॅचरल नंबरमधला आहे, तर हीच जर मेथड मला लिस्टिंग मेथडने लिहायची असेल, हेच लिस्टिंग मेथडने लिहायचं असेल तर लगेच लक्षात येतं आहे काय, आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे x आणि 1 to 10 मधला पाहिजे. मग ते कोणते येतात बघा, ए हा सेट परत लिहिला मी, फक्त लिस्टिंग मेथडने लिहिला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या पद्धतीने आपण ती लिस्ट करून लिहिला. आता सेकंड एक्झाम्पल जर बघायचं झालं, बी हा सेट दिला आहे बघा आता इथं, x such that x is a prime number between 1 and 10. मग आता प्राईम नंबर आपल्याला माहिती आहेत 1 to 10 मधले कोणकोणते आहेत, 2, 3, 5 आणि 7. बघा ही झाली रूल मेथड, सेट बिल्डर मेथड, आणि हेच दुसऱ्या मेथडने लिहिलं लिस्टिंग मेथडने. या दोन्ही मेथड आपण यामध्ये पाहिल्या. आता आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. इथं एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला हा टेबल पण कंप्लीट करायचा आहे आणि पुढं आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. मग फर्स्ट तर आपण बघू, रूल मेथडने काही एक्झाम्पल लिहिले, तेच लिस्टिंग मेथडने पण लिहिलेले आहेत. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय आहे,
A is a set such that all x such that x is a letter of the word division. डिव्हिजनमधले लेटर्स आपल्याला त्यामध्ये लिहायचे आहेत. मग लिस्टिंग मेथडने कसं लिहिणार बघा. आता लिस्टिंग मेथडने लिहिताना काय करावं लागेल आपल्याला, यामध्ये जर रिपीट होत आहेत आय ते डबल येणार नाही. त्यामुळं तीच मेथड लिस्टिंग मेथडने कशी लिहिली बघा. ए हा सेट कर्ली ब्रॅकेटमध्ये डी कॉमा आय कॉमा व्ही कॉमा एस कॉमा ओ कॉमा एन या पद्धतीने ते लिहून घेतलेले आहेत. यामध्ये आय रिपीट होत होता, या लेटरमध्ये आय रिपीट होत होता, पण आपण त्या सेटमध्ये सिंगलच लिहिलेला आहे, वन्स एकदाच लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड सेट दिलेला आहे वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इक्वल टू 9. असे कोणते नंबर आहेत ज्यांसाठी स्क्वेअर 9 येतो. मग 2 नंबर आपल्याला माहिती आहे कोणते, -3 आणि 3 हे 2 नंबर आहेत ते आपण त्या सेटमध्ये लिहिले. थर्ड हा आहे सी इज अ सेट फॉर ऑल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5, 10, 15, 20, 25, पण लेस दॅन 30 पाहिजे म्हणजे 25पर्यंतच येणार, ते इथं लिहिलेले आहे. सेम आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तुम्ही हा टेबल कंप्लीट करणार आहात. भरपूर सोपं आहे बघा. यामध्ये इवन नंबर लिहायला लावले होते. ए इज अ सेट फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. मग लेस दॅन 15 कोणते इवन नॅचरल नंबर 2, 4, 6, 8, 10, 12, 14 या पद्धतीने. आता जर दुसरा सेट बघायचा झाला, बी इज अ सेट फॉर ऑल एक्स such that x is a perfect square number between 1 and 20. मग मला सांगा बरं बी या सेटमध्ये कोणते नंबर येतील. परफेक्ट स्क्वेअर पाहिजेत आणि बिटवीन 1 to 20 बिटवीन. मग बिटवीन 1 to 20 म्हटल्यावर काय, पहिला तर येणार 4, नंतर 9, नंतर 16. हे 3 नंबर आपल्याला त्यामध्ये दिसतील. त्यानंतर पुढं इथं बघा सी हा सेट दिला आहे, लिस्टिंग मेथडने दिला आहे, तो आपल्याला रूल मेथडने लिहायचा आहे. बघा काय दिलेले आहेत, AEIOU हे काय आहेत, आपल्या अल्फाबेटमधले वॉवेल्स आहेत. मग आपण काय लिहिणार, सी इज अ सेट फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. सोपं आहे बघा. एक्स इज अ सेट सी इज अ सेट सच दॅट फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट्स. तसंच डी हा सेट दिला आहे, वाय इज अ कलर इन द रेनबो, ते इथं लिहिताना तुम्ही. तसंच पी हा सेट दिला आहे, एक्स इज ॲन इंटिजर सच दॅट -3 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 3, तुम्ही इथं लिहिताना तो. यम इक्वल टू 1, 8, 27, 64, 125 सो ऑन. हे काय आहेत, क्यूब नंबर्स आहेत. त्यानुसार रूल मेथडने ते लिहिणार आहोत. तसंच इथं प्रॅक्टिस सेट 1 दिलेला आहे, 1.1 आहे. तो प्रॅक्टिस सेट जर सोडवायचा झाला तर काय आहे, लिस्ट मेथडने लिहायचं आहे, रोस्टर मेथडने लिहायचं आहे. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर कोणते, 2, 4, 6, 8 काहीतरी एक स्पेसिफिक नेम देऊन आपण ते नॅचरल नंबर लिहितो. परत 1 to 50 मधले इवन प्राईम नंबर्स. इवन प्राईम नंबर तर आपल्याला माहिती आहे एकच आहे, तो कोणता, 2. त्यामुळे तिथं काय येणार, 2. या पद्धतीने तुम्ही हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे बघा. सगळे इथं रूल दिलेले आहेत, लिस्टिंग मेथडने लिहायचं आहे आणि इथं लिस्टिंग मेथडने एक्झाम्पल दिलेत, ते रूल मेथडने लिहायचं आहेत. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहेत, ट्राय करा, तुम्हाला जमतील. थँक्यू.